विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये प्रथम कला आणि पहिल्या कलेमध्ये आज प्रश्न आहे चौथा. बरोबर. तो प्रश्न आहे मोक्ष कशाने प्राप्त होतो, हा प्रश्न आहे. तर काल विचार झाला होता पुरुषार्थ म्हणजे काय, ठीक आहे ना. तर सांगितलं होतं मनुष्य मात्राच्या इच्छेचा जो विषय त्याला काय म्हणतात, पुरुषार्थ. असे पुरुषार्थ चार आहेत. कोण कोण? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यापैकी धर्म, अर्थ आणि काम हे तीन गौण आहेत. कारण हे तीन पुरुषार्थ जरी प्राप्त झाले तरी पुनरावृत्ती चुकत नाही, संसार प्राप्त होतोच. म्हणून हे तीन पुरुषार्थ अनित्य आहे. आणि चौथा जो पुरुषार्थ आहे मोक्ष, तो नित्य आहे. अर्थात जीवाला मोक्ष प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्ममृत्यूरूप संसार प्राप्त होत नाही, त्याच्यातून त्याची सुटका होते, हे सांगितलं. ठीक आहे ना. मग म्हणे का हो, सर्व पुरुषांच्या इच्छेचा विषय जो असतो त्याला पुरुषार्थ म्हणतात. मग सर्व मनुष्यांना नेमकी कशाची इच्छा आहे, तर सांगितलं होतं काय, प्रत्येक जीवाला असं वाटतं की आपल्या ठिकाणी असणाऱ्या सर्व दुःखांची निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची आपल्याला प्राप्ती व्हावी, असं सर्वांना वाटतं. म्हणे मग हे जे आहे सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला एका शब्दात थोडक्यात काय म्हणता येईल, तर सांगितलं होतं यालाच मोक्ष असं म्हणतात. मोक्षाचं स्वरूप काय झालं, समस्त दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला काय म्हणतात, मोक्ष असं म्हणतात. झालं जी. मग आता प्रश्न येतो म्हणे ठीक आहे, मोक्ष हा पुरुषार्थ आहे, प्रत्येकाला प्राप्त व्हावा मोक्ष असं सर्वांना वाटतं. मग तो मोक्ष जो आहे तो कशाने प्राप्त होईल, त्याचं साधन काय आहे, काय केलं म्हणजे आम्हाला मोक्ष मिळेल, काय केलं म्हणजे आमच्या सर्व दुःखांची निवृत्ती होईल आणि आम्हाला परमसुख, परम आनंद, सर्वात श्रेष्ठ आनंद की ज्याच्यापेक्षा मोठा कोणताही आनंद नाही, तसेच जो आनंद प्राप्त झाला असता ज्याची कधी निवृत्ती होत नाही, अशा स्वरूपाचा आनंद आम्हाला कशाने प्राप्त होईल, अर्थात मोक्षाचं साधन काय आहे, हा चौथा प्रश्न म्हणजे साधन विषयक प्रश्न आहे. मोक्षाचं कारण काय, साधन काय, निमित्त काय, ठीक आहे ना. चौथा प्रश्न आहे ना, मोक्ष कशाने प्राप्त होतो. बरोबर. उत्तर दिलं आहे ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. तर मोक्षाचं कारण कोण, ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालं तर मोक्ष प्राप्त होणार, आणि ब्रह्मज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं नाही तर मोक्ष प्राप्त होणार नाही. मोक्षाला कारण कोण, ब्रह्मज्ञान. बरोबर आहे की नाही. कदाचित कुणाला असं वाटेल म्हणे का हो, जर ब्रह्मज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो तर वेदामध्ये केवळ ब्रह्मज्ञानच सांगितलंय असं आहे का, नाही. कर्माचंही प्रतिपादन केलं आहे, यज्ञ यागादी कर्म त्याचंही प्रतिपादन केलं आहे, उपासनेचंही प्रतिपादन केलेलं आहे. मग कर्म आणि उपासना ज्या सांगितल्या आहेत वेदामध्ये त्या व्यर्थ आहेत का, जर त्याने मोक्ष प्राप्त होत नसेल आणि फक्त ज्ञानानेच, ब्रह्मज्ञानानेच मोक्ष प्राप्त होत असेल तर कर्म उपासना काय होतील, मग व्यर्थ होतील, अशी कुणाला शंका येऊ शकते. ठीक आहे की नाही. मग त्या कर्म उपासनेचं काय प्रयोजन, तर त्याचं उत्तर दिल्या जात आहेत. ठीक आहे ना. टिप्पणी नंबर 1 मध्ये बघा, कर्म व उपासना ही चित्तशुद्धी व एकाग्ररूप ज्ञानाला साधन आहे. ठीक आहे ना. बघा आता काय सांगतात, तर कर्म म्हणजे यज्ञ यागाधिक वेदविहित कर्म. उपासना म्हणजे उपासना, भक्ती आपण ज्याला म्हणतो, उपासना ज्याला म्हणतो, ध्यानाधिक ज्याला आपण म्हणू शकतो, ही सर्व उपासना आहे. तर याच्याने काय होतं, तर बघा
आपल्याला सर्वात मुख्य ध्येय साध्य प्राप्य कोण आहे? मोक्ष. त्या मोक्षाचे साधन कोण आहे? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान हे कुठं होणार? अंतःकरणातच होणार ना. परंतु ज्या अंतःकरणात ब्रह्मज्ञानाचा उदय व्हायचा आहे ते अंतःकरण शुद्ध असावं लागतं. जर अंतःकरण मलिन असेल तर त्या मलिन अंतःकरणामध्ये ब्रह्मज्ञान उदित होत नाही. ठीक आहे ना. मग म्हणे ते अंतःकरण शुद्ध करण्याकरिता काय उपाय आहे? तर त्या अंतःकरणाच्या शुद्धतेकरिता उपाय आहे कर्म आणि उपासना. मग कर्म आणि उपासना केली तर काय? कर्म केलं तर अंतःकरण शुद्ध होणार. उपासना केली तर अंतःकरण एकाग्र होणार आहे की नाही. चंचल जे अंतःकरण आहे ते चंचलता जाऊन एकाग्र होणार. आणि शुद्ध आणि एकाग्र झालेल्या अंतःकरणातच ब्रह्मज्ञान उदित होत असतं. मग अगोदर आपल्याला पात्र सुव्यवस्थित बनवावं लागेल. पात्र कोण आहे इथं? अंतःकरण. त्याला शुद्ध करायचं आहे. ते शुद्ध करण्याकरिता काय करावं लागणार? मग कर्म. आणि त्या अंतःकरणाला स्थिर करण्याकरिता त्याची चंचलता जाण्याकरिता काय करावं लागेल? म्हणजे अंतःकरण काय होईल? स्थिर. आणि मग त्या शुद्ध आणि स्थिर अंतःकरणात ब्रह्मज्ञानाचा उदय होतो. बरोबर एवढं लागलं. पण आता कदाचित पुन्हा असं वाटणं साहजिक आहे की म्हणे कर्म आणि उपासनाने अंतःकरण शुद्ध होतं हे जे तुम्ही बोलत आहात ठीक आहे. परंतु आतापर्यंत आम्ही तर असं ऐकलं आहे की कर्म केलं, यज्ञाधिक कर्म केलेत तर स्वर्गाची प्राप्ती होते. स्वर्ग कामो यजेत असं शास्त्राने सांगितलं आहे, वेदात येतं. मग यज्ञाने स्वर्ग प्राप्त होतो, उपासनेने सुद्धा त्या त्या देवतेची त्या त्या लोकाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे. म्हणजे कर्म आणि उपासनेचं फल स्वर्गादी लोक सांगितलेले असताना तुम्ही इथं कसं काय बोलताहेत की कर्म आणि उपासना केलं तर अंतःकरण शुद्ध होतं, अंतःकरण स्थिर होतं. म्हणजे कर्म आणि उपासनेचं फल तुम्ही काय सांगू राहिले? अंतःकरणाची शुद्धी, अंतःकरणाची स्थिरता. आणि इकडे शास्त्रात आम्ही काय ऐकलंय? कर्म उपासनेचं फल स्वर्गादी. आता नेमकं काय समजायचं आम्ही? हा प्रश्न येतो की नाही. तर त्याचं उत्तर असतं बघा. कर्म करत असताना जर आपण त्या कर्माचं फळ पण सांगितलेलं आहे शास्त्रात. स्वर्गासाठी अमुक कर्म करावं, अमुक लोकांसाठी अमुक कर्म करावं, पुत्र प्राप्त व्हायचा पाहिजे असेल तर अमुक कर्म करावं, ठीक आहे ना, वगैरे वगैरे. तर त्या त्या कर्माचं जे फळ सांगितलेलं आहे त्या त्या फळाच्या इच्छेने जर आपण कर्म केलं, अर्थात सकाम भावनेने जर आपण कर्म केलं तर आपल्याला त्या कर्मापासून त्या त्या फळाची प्राप्ती होते. स्वर्गाची इच्छेने कर्म केलं आणि त्या कर्माचं फल जर शास्त्रात स्वर्ग सांगितलेलं असेल तर ते कर्म केल्याने काय भेटेल? आपल्याला स्वर्गच भेटेल. मग अंतःकरण शुद्ध होणार नाही. म्हणजे स्वर्ग सुद्धा फळ आहे कर्माधिकाचं. ठीक आहे ना. मग म्हणजे नेमकं काय? स्वर्ग फल आहे का अंतःकरणाची शुद्धता फल आहे? तर बघा ते असं आहे, ती कर्म करणाऱ्यावर अवलंबून आहे. कर्म आणि उपासना जो करणारा मनुष्य आहे की नाही त्याने जर त्या त्या स्वर्गाधिकाच्या इच्छेने कर्म केलं तर त्याला तेच फल भेटल, अंतःकरण शुद्ध होणार नाही. आणि कर्म करणाऱ्याने जर ते कर्म निष्काम भावनेने केलं, ठीक आहे ना, की मला याच्यापासून स्वर्ग नको, मला याच्यापासून पुत्र नको, ऐश्वर्य नको, हे फक्त मी ईश्वराच्या इच्छेने कर्म करीत आहे किंवा ईश्वराची आज्ञा आहे, कारण वेद काय ईश्वराचीच वाणी आहे, ईश्वराची वेदरूपी ईश्वराची वाणी आहे, ईश्वराची आज्ञा आहे की जीवाने कर्म केलं पाहिजे म्हणून मी ते कर्म करत आहोत, ईश्वराच्या प्रसन्नतेकरिता करत आहोत, त्याच्यापासून मला कोणतंही स्वर्गाधिक अनात्म फल नको, अशा भावनेने जर कर्म केलं तर याला म्हणायचं निष्काम भावनेने कर्म करणं. आणि दुसरी गोष्ट, ते कर्म करत असताना मी कोणी करता आहे असा अहंकार पण धारण करायचा नाही. खरं पाहिलं तर कोणत्याही कार्यासाठी करणारे आपण काहीच नव्हतो. हे शरीराला फक्त निमित्त केलं आहे. करता करविता कोण आहे? परमेश्वर आहे, भगवंत आहे. मग भगवंत या शरीराकडून कर्म करून घेऊ राहिला, मी कोणी करणारा बिरणारा नाही बाबा.
ठीक आहे ना. म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार नको आणि कर्मफलाची इच्छा सुद्धा, स्वर्गाधिकाची इच्छा सुद्धा नको. अशा वेळी जे कर्म केलं जातं त्या कर्माला म्हणतात निष्काम कर्म, निष्काम उपासना. आणि अशा निष्काम भावनेने कर्म केलं, निष्काम भावनेने उपासना जर केली तर त्याचं फल काय मग? तर त्याचं फल तुम्हाला मग स्वर्ग नाही भेटणार. ठीक आहे ना. कोणतंही अनात्म पुत्राधिक नाही प्राप्त होणार. मग काय होणार? अंतःकरणाची शुद्धता होणार. ठीक आहे ना. मग आता कर्म आणि उपासनेचे दोन्ही फल झाले की नाही? स्वर्गाधिक बी होऊ शकतात किंवा अंतःकरणाची शुद्धता पण होऊ शकते. करणाऱ्यावर अवलंबून आहे की आपल्याला नेमकं काय पाहिजे. मग ज्याला मोक्षाची इच्छा आहे ना त्याने काय करावं? कर्म उपासना किंवा आपण ज्या परिस्थितीत आहोत, मग म्हणजे काय? 4 आश्रम आहे, 4 वर्ण आहे, हे की नाही? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, हे काय आहे? 4 वर्ण. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, हे 4 काय आहे? आश्रम. आपण ज्या आश्रमात आहोत, आपण ज्या वर्णात आहोत, ज्या देशात आहोत, ज्या कालात आहोत, त्या देश काल परिस्थितीला अनुरूप शास्त्राने आपल्यासाठी ज्या कर्माचं, विहित कर्माचं विधान केलं आहे, ज्या कर्माचं करण्यासाठी विधान केलेलं आहे, ते कर्म जर आपण केलेत आणि कोणत्याही अनात्म वस्तूची, स्वर्गाधिकाची इच्छा ठेवली नाही तर आपलं अंतःकरण काय होणार? शुद्ध होणार. आणि ज्याला मोक्ष पाहिजे आहे ना त्यांनी निष्काम भावनेनेच कर्म आणि उपासना केली पाहिजे. आणि जर निष्काम भावनेने कर्म उपासना केली तर अंतःकरण काय होणार? शुद्ध होणार. म्हणजे अंतःकरणामध्ये जे 3 दोष असतात ना, मल, विक्षेप आणि आवरण. मल म्हणजे काय? पाप कर्म करण्याची प्रवृत्ती, वासना, आहे की नाही? आहे की नाही? बऱ्याच वेळेस होतं की नाही? आता हे पाप कर्म करण्याची इच्छा, प्रवृत्त होतो मनुष्य. जर होत असेल तशी भावना आपली तर समजावं आपल्या अंतःकरणात दोष आहे. कोणता? मल. आणि जर चंचलता असेल, कधी कधी खूप चंचलता असतात काही काही माणसं, कशावर स्थिर कधी होत नाही लवकर. घडीत वाटतं हे शिकाव, घडीत वाटतं ते शिकाव, घडीत वाटतं आता हा उद्योग करू, घडीत वाटतं तो उद्योग करू, घडीत वाटतं हे करू, काही करू, आहे की नाही? म्हणजे काय आहे? चंचलता पण खूप असते, स्थैर्य नसतं, आहे की नाही? साधं जेवताना सुद्धा त्यांना स्थिरता नसते. टीव्ही पाहत जेवत असणार, किती हजारो विचार त्यांच्या डोक्यात येऊन जाणार, शांतता नसते. कळलं की नाही? सांगायचं तात्पर्य तर हे स्वाभाविक धर्म आहे अंतःकरणाचे अनादिकाळापासून. कोणकोणते? मल, विक्षेप आणि तिसरा आहे आवरण. तर आवरण दोष तो ज्ञानाने निवृत्त होईल, ब्रह्मज्ञानाने. तो भाग पुढचा झाला. पण अगोदर अंतःकरणातले मल आणि विक्षेप हे 2 दोष निवृत्त करण्याकरिता, म्हणजेच अंतःकरण शुद्ध आणि स्थिर होण्याकरिता साधकाने अगोदर काय केले पाहिजे? निष्काम कर्म, निष्काम उपासना. कदाचित एखाद्याने, समजा एखाद्याचं अंतःकरण शुद्ध असतं, अत्यंत स्थिर असतं, समजावं की त्याने ह्या जन्मात नाही पण मागच्या जन्मात निष्काम कर्म आणि उपासना केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याचं अंतःकरण आज शुद्ध आणि स्थिर दिसत आहे. मागच्या जन्मातच त्याने ज्ञान पण प्राप्त करायला पाहिजे होतं, पण काहीतरी प्रतिबंध आला किंवा प्रारब्ध संपलं म्हणून होऊ शकलं नाही, म्हणून त्याला पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त झाला आणि तो लगेच ज्ञानामध्ये प्रवृत्त झाला. मग आपण आपल्या अंतःकरणाची परीक्षण आपण आपलं करायचं आहे. दुसऱ्याला कळत नसतं. हे अंतःकरणाचे धर्म आहेत. आणि दुसऱ्याचं अंतःकरण शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे पाहण्यासाठी ही चर्चा पण नाही आहे. हा विचार फक्त कोणी करायचा? आपलाच आपण करायचा आहे. मग आपण आपलं ठरवायचं आपलं अंतःकरण शुद्ध झालं आहे की नाही, स्थिर झालं आहे की नाही. जर झालं असेल तर विवेक, वैराग्य, समाधी षटक इत्यादी धर्म अंगीकार आपल्या ठिकाणी आणून मग पुढे श्रवण, मनन, निधिध्यासन इत्यादीच्या माध्यमाने आपण ब्रह्मज्ञान प्राप्तीकरिता प्रयत्न केला पाहिजे. जर अंतःकरण शुद्ध आणि स्थिर असेल तर. आणि जर अंतःकरण शुद्ध आणि स्थिर नसेल तर अगोदर त्याला शुद्ध आणि स्थिर करण्याकरिता काय केलं पाहिजे? निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. आता पुन्हा प्रश्न की निष्काम कर्म म्हणजे यज्ञाधिक कर्म आता ते राहिलेच नाही आजकाल. करणारे करविणारे बी ते कसे करायचे काय? तर सोपं सांगितलं तुम्हाला. देश काल परिस्थितीला घेऊन
आपल्या वर्ण आश्रमाला घेऊन त्या त्या काळात जे आपल्याला धर्म प्राप्त आहे ते करणं, पुन्हा भगवंताची भक्ती करणं, नामस्मरण, हे सर्व उपाय आहेत ना. हे जर आपण निष्काम भावनेने केले तर आपलं अंतःकरण शुद्ध होणार, स्थिर होणार, आणि नंतर पुढे आपल्याला ज्ञानाचे मार्ग मग भेटत जाणार. कळलं की नाही? सांगायचं तात्पर्य काय होता? तिसरा प्रश्न, ब्रह्मज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. याचा अर्थ कर्म आणि उपासना या व्यर्थच आहे असंही नाही. त्यांचं काय फळ असतं तोही विचार या ठिकाणी झालं. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न नंबर 5. ब्रह्मज्ञान म्हणजे काय? बरोबर आहे जी. तर आतापर्यंत आपल्याला हे कळलं. काय कळलं जी? मोक्ष मोक्ष म्हणजे काय, मोक्षाचं स्वरूप काय, मोक्षाचं कारण कोण, इथपर्यंतचा विषय झाला. तर मोक्षाचं कारण कोण सांगितलं? ब्रह्मज्ञान. म्हणजे मग ठीक आहे वा, ब्रह्मज्ञान जर मोक्ष प्राप्त होतो तर आता आम्ही जरूर प्राप्त करूया. कुणाला? ब्रह्मज्ञानाला. ब्रह्मज्ञानात आम्हाला प्राप्त झालंच पाहिजे. आपण जी वस्तू प्राप्त करायची आहे तिचं स्वरूप तर माहीत पाहिजे ना, नेमकं काय आहे म्हणून, आहे की नाही? आणि म्हणून 5वा प्रश्न काय, की ब्रह्मज्ञान म्हणजे काय आहे? उत्तर देतात, ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. बरोबर आहे जी. 2 नंबर टिप्पणीत काय दिलंय? ब्रह्मासी अभिन्न आत्म्याचे ज्ञान हे मोक्षासित्व आहे. बरोबर की नाही? तेच ब्रह्मज्ञान आहे. तर उत्तर दिलंय बघा आता 5व्या प्रश्नाचं उत्तर, ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे. बरोबर. बघा ब्रह्म, जसं उदाहरण बघा आता, समजा समोर घट ठेवलाय. घटाचं ज्ञान म्हणजे काय? घटाला यथार्थ रूपाने जाणणे. घट किती मोठा आहे, किती उंचीचा आहे, त्यात किती पाणी बसतं, किती किमतीचा आहे, लाल आहे का पिवळा आहे, इत्यादी जाणणं म्हणजेच काय? घटाचं ज्ञान. बरोबर आहे की नाही? जसं आहे तसं जाणणं, त्याला म्हणायचं घटाचं ज्ञान. तसं ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मस्वरूपास जाणणं. तर ब्रह्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणणं, त्याला म्हणायचं ब्रह्मज्ञान. यथार्थ रूपाने म्हणजे कसं बरं, आहे की नाही? तर ब्रह्माचे जसं वर्णन केलंय शास्त्रामध्ये की ब्रह्म कसं आहे? सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, एक आहे, अपरिच्छिन्न म्हणजे व्यापक आहे. ठीक आहे ना? देश परिच्छेदाने रहित आहे, वस्तू परिच्छेदाने रहित आहे, काल परिच्छेदाने रहित आहे. वस्तू ब्रह्म, त्याला कोणता आकार नाही, निर्गुण आहे, निराकार आहे, निर्गुण निराकार आहे. कोण? ब्रह्मतत्व. असं असणारं जे व्यापक एक कोणीतरी तत्व आहे जे की डोळ्यांना किंवा कोणत्याही इंद्रियांना दिसत नाही, पण त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलत नाही. आहे की नाही? तुम्ही आम्ही इथं बसलो आहोत, पाहतो आहोत, बोलतो आहोत, ऐकतो आहोत, हे सर्व त्याच्याच सत्तेवर चालू आहे की, आणि त्याची अनुभूती प्रत्येकाला रोज आहे. आहे की नाही? बघा तुम्ही, मी रूपाने ज्याची अनुभूती येते ना तोच तो आहे. फक्त गडबड इथं झाली की आपण देहाला त्याच्याशी चिटकून मी म्हणतो, एवढंच चुकलं. देहाशी तादात्म्य आपण केलं आहे. मग आपल्याला करायचं काय आहे? शुद्ध स्वरूपात त्याला जाणायचं आहे. कुणाला? ब्रह्माला. आहे की नाही? तर ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद घन निर्गुण निराकार आहे. ते आपल्याहून भिन्न नाही आहे. खरं तर ते आपलं वास्तविक स्वरूप ब्रह्मच आहे. पण देहादिकाबरोबर, या शरीराबरोबर एवढं तादात्म्य आपलं झालं आहे, एवढं त्याला आपण पक्क चिकटलो आहोत की ज्याप्रमाणे गुळ, आणि त्याला जर मुंगळे लागले ना तर ते मुंगळे सोडतच नाही त्या गुळाला. जर त्याला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर तुटतो तो. कोण? मुंगळा. पण गुळाला सोडीत नाही. त्याप्रमाणे आतापर्यंत आपण किती वेळेस मृत्यू सहन केला, दुःख सहन करतो आहोत. शास्त्र बोंबलून सांगताय, अरे शरीर तू नाहीये, हे शरीर आत्ता जन्मलं, जन्माच्या अगोदर शरीर नव्हतं, मेल्यानंतर राहणारं नाहीये, हे विकाराने युक्त आहे. कोण? शरीर. हे तुझं स्वरूप नाहीये. पण आपण त्याला चिटकलेलो आहोत. आणि मग आपल्याला आपल्या स्वरूपाला जाणायचं आहे, आणि आपलं स्वरूपच ब्रह्म आहे. तर ते ब्रह्म मीच आहे, आणि ते सच्चिदानंद घन शुद्ध स्वरूप आहे. अशा रूपाने ब्रह्माला मी रूपाने जाणणं, तू रूपाने जाणलं तर ती जाणणं यथार्थ नाही आहे, अयथार्थ आहे.
म्हणून कारण ब्रह्म हे कधी पण इदम रूपाने जाणल्या जात नाही, ते अनिदम आहे की नाही. आणि इदम रूपाने जर कोणी जाणण्याचा प्रयत्न करील तर ते त्याचं जाणणं अयथार्थ आहे, भ्रमात्मकच आहे. आणि म्हणून त्याला इदम रूपाने जाणायचं नाही. कसं जाणायचं मग? अहम रूपाने, अहम ब्रह्मास्मी. ठीक आहे ना. तर अशा रीतीने ब्रह्माला यथार्थ रूपाने जाणणं हेच काय आहे जी ब्रह्मज्ञान. 5व्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मस्वरूपास यथार्थ जाणणे झालं जी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे 6वा. ब्रह्मज्ञान किती प्रकारचे आहे? बरोबर जी. ठीक आहे म्हणे आता ब्रह्मस्वरूपाला यथार्थ रूपाने जाणणं हेच ब्रह्मज्ञान आहे. पण ठीक आहे आता आम्ही जाणण्याचा प्रयत्न करू, पण अगोदर आम्हाला आणखीन त्याबद्दल थोडी माहिती घेऊ द्या. तर त्याकरिता प्रश्न आहे 6वा. तर प्रश्न विचारला गेला आहे ब्रह्मज्ञान किती प्रकारचे, म्हणजे त्याचे प्रकार किती, त्याचे भेद किती आहे. ठीक आहे. उत्तर दिल्या जात आहे परोक्ष व अपरोक्ष असे 2 प्रकारचे ब्रह्मज्ञान आहे. तर ब्रह्मज्ञानाचे 2 प्रकार कोण कोण? परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. झालं जी. परोक्ष आणि अपरोक्ष. आता प्रत्येकाची व्याख्या खाली स्वतः येऊ राहिली ग्रंथामध्ये. परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय, अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय वगैरे, त्याचा पुढे विचार करू. तर पुढे आलाय प्रश्न 7वा. तर काय म्हणतात? परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? आला प्रश्न. तर ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार झाले? 2. कोण कोण? परोक्ष आणि अपरोक्ष. त्यात पहिलं परोक्ष, त्याच्याबद्दल प्रश्न केला गेला 7वा. परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? म्हणजे काय बरं? उत्तर दिलं जात आहे परोक्ष ब्रह्मज्ञानाचे स्वरूप. म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे, स्वरूप विषयक हा प्रश्न आहे. ठीक आहे ना. कशाचं स्वरूप? परोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप सांगतात. सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असे जे ज्ञान तेच परोक्ष ब्रह्मज्ञान होय. झालं जी. बघा परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे सांगितलं. तर ध्यान द्या. तर परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष ज्ञान त्याला म्हणतात की जे ज्ञान केवळ वस्तूच्या अस्तित्वाबद्दल सांगताय. म्हणजे वस्तू आहे, आहे फक्त, कोण आहे माहित नाही, आहे. आहेपणा, वस्तूच्या आहेपणाचा जो निश्चय त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. कोणत्याही वस्तूच्या आहेपणाचा जो निश्चय त्याला म्हणायचं काय? परोक्ष ज्ञान. ती वस्तू अजून पाहिली नाही, जाणली नाही, कुठं आहे माहीत नाही, आहे, याला म्हणायचं काय? परोक्ष ब्रह्मज्ञान. कोरोना आहे का नाही माहीत नाही, पण सारं जग म्हणताय म्हणून मान्य केलं आहे, असल आहे, असल की नाही आहे, आता पक्का निश्चय झाला. तर ते कोरोनाविषयीचं ज्ञान झालं कोणतं? परोक्ष. बरोबर आहे की नाही. आणि गेला अंबाजोगाईला फिरायला, आला 10-20 ठिकाणी फिरून पडला आजारी, केलं चेक, दवाखान्यात जाऊन डॉक्टरने सांगितलं अरे तू पॉझिटिव्ह आहे, तुला कोरोना. आता कोरोनाचं जे ज्ञान होऊ राहिलं आहे की नाही ते कोणतं? अपरोक्ष. हा आहे, आता मला कोरोना झाला, माझ्या अंग दुखत आहे, साने दुखत आहे, कळलं की नाही. तर सरळ सरळ आहे. वस्तूच्या आहेपणाचा निश्चय म्हणजे परोक्ष, आणि ती वस्तू ही आहे असं कळणं याला म्हणायचं अपरोक्ष. बरोबर आहे की नाही. सुई हरवली, साऱ्या घरात शोधतोय, सापडत नाही, आहे की नाही. असं वाटलं, निश्चय झाला की कोणीतरी चोरून नेली, किंवा कोणती वस्तू घ्या, मोबाईल किंवा काही एखादी वस्तू घ्या, शोधून शोधून सापडेना, सारं घर ढुंडाळलं, एक एक वस्तू बाहेर कडून पाहिली. आता निश्चय झाला कोणीतरी आपला मोबाईल चोरून नेला, आहे की नाही. परंतु याच्या लक्षात नव्हतं, कोणत्या तरी दुसरीकडेच खोलीमध्ये ठेवला होता, सायलेंट करून ठेवला होता, कळलं की नाही. नंतर कोणीतरी दुसऱ्याने बघितला, त्याच्या मित्राने, आणि हा शोधत होता, 2 तास झाले सापडेच ना. मग त्याचा मित्र म्हणतो काय शोधतो रे? अरे मोबाईल हरवला माझा, पण सापडत नाही, याचा अर्थ नक्कीच कोणीतरी चोरून नेला. त्यावेळेस तो म्हणला अरे काही काळजी करू नका, आहे मोबाईल, काय आहे. आता फक्त चोरून नेला होता हा अगोदर भ्रम झाला, परंतु आता निश्चय झाला काय आहे, कुठं आहे, कोणतं, दे लवकर माझ्याकडं, त्याला पाहिलं नाही अजून. आता
तर हे जे मोबाईलचं ज्ञान कोणतं? परोक्ष ज्ञान आहे की नाही? अरे दे की मग 2 तासापासून म्हणतो नुसतं आहे 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 आहे. त्याने थोडी आणखीन मजा घेतली आणि 4 वाजता आणून दिला आणि हातात येताना बघितलं हा माझा मोबाईल. आता मोबाईलचं ज्ञान झालं, ते कोणतं? कळलं. तर समजा आता अज्ञान कालामध्ये माहितीच नाही आपल्याला काय की ब्रह्म नावाची कोणी वस्तू आहे म्हणून. आणि तर खोटं वाटतं असेल तर तुम्ही जाऊन बघा तुम्ही असं खेड्यामध्ये आणि 2-4 म्हाताऱ्या 2-4 लोकांना विचारा, अहो बाबा इकडे या, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काय? मला एक सांगा बरं, तुम्हाला ब्रह्म माहिती आहे का? ब्रह्म नाही बा, आमच्या गावात कोणीच नाही ब्रह्म नावाचा माणूसच नाही. म्हणाल का नाही? तो हा देव म्हणलं तर थोडंफार त्याला थोडं जरा कळतं, पण ब्रह्म म्हटलं काही कळतं का? काही नाही. म्हणजे नाही पाण्याचा निश्चित झाला की नाही तो, नाही की नाही? पण तो काय करायला लागला मग आता रोज रामायणाला यायला लागला. संध्याकाळी 8 वाजता 1 तास रामायण ऐकून त्याला कळायला लागलं, अरे ब्रह्म काहीतरी असतो, आहे की नाही? मग ब्रह्म नावाची कोणीतरी वस्तू आहे हा आता त्याचा काय झाला? निश्चित. कोण कुठं कसं माहित नाही, आहे ब्रह्म काहीतरी आहे. हे जे त्याचं ज्ञान आहे ना, याला म्हणायचं काय? मग त्याच्यानंतर तो पुन्हा जर आणखी ताकद लागेल, आहे की नाही, राहायला चिलीत आश्रमात सकाळ संध्याकाळ वेदांतच ऐकल आणि कुठे जाऊन मस्त चिंतन करीत तिकडे गोशाळेत जाऊन कोण ब्रह्म? अहम ब्रह्मास्मी करता झाला साक्षात्कार. आता कळलं ते ब्रह्म दुसरं तिसरं कोण नाही, कोण आहे? मीच आहे. आता ब्रह्माचं ज्ञान आताही झालं, पण ते कोणतं? अपरोक्ष ज्ञान. दोन्हीतला फरक कळला की नाही? तेच दिले बघा. काय म्हटलंय बघा 7व्या प्रश्नाचं उत्तर. परोक्ष ब्रह्मज्ञानास्वरूप सचित आनंद रूप ब्रह्म आहे. लागलं एवढं? असे जे ज्ञान, अशा स्वरूपाचं जे ज्ञान आहे पणाचं ज्ञान, तेच परोक्ष ब्रह्मज्ञान होय. त्याला काय म्हणायचं जी? परोक्ष ब्रह्मज्ञान. कारण ब्रह्माच्या अस्तित्वाचा निश्चय आहे ना तो, म्हणून त्याला म्हणायचं परोक्ष ब्रह्मज्ञान. झालं जी? 3 नंबर काही दिले का? शब्द अक्षराला बारीक दिले बघा. 3 नंबर याच्यावरच टिप्पणी. 3 नंबर टिप्पणी पहा. परोक्ष ज्ञान तत्त्वमसी महावाक्यगत तत्पदाच्या अर्थास जाणला जातो, आहे की नाही? यास्तव ते अपरोक्ष अद्वैत ज्ञान होण्यास उपयोगी आहे. त्याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. सापडलं बघा कसं वाचतो पाहणे. आता परोक्ष ज्ञान अर्धविराम 3ऱ्या नंबरच्या टिप्पणीमध्ये परोक्ष ज्ञान झालं एवढं अर्धविराम. पुढे पहा. तत्त्वमसी महावाक्यगत. तत्त्वमसी एक महावाक्य आहे, वेदाचं वाक्य आहे. त्यात 3 पद आहेत. तत् त्वम असि. त्याचा अर्थ होतो ते तू आहेस. तर तत्त्वमसी महावाक्यगत, तत्त्वमसी महावाक्यामध्ये विद्यमान तत्पदाच्या अर्थास, तत्पदाचा जो अर्थ परमात्मा ब्रह्म आहे की नाही? हा लक्षार्थ ब्रह्म आहे ना. तत्पदाच्या अर्थास जाणला जातो म्हणजे जाणून देतं. कोण? परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान काय करतं? तत्पदाचा जो अर्थ आहे त्या तत्पदाच्या अर्थाला जाणून देतं. तर जाणला जातो ना, याच्याऐवजी जाणून देते असं पाहिजे होतं. यास्तव आणि ते अपरोक्ष अद्वैत ज्ञान होण्यास उपयोगी आहे. बघा अद्वैत अपरोक्ष ज्ञान आहे की नाही? अद्वैत अपरोक्ष ज्ञानाला उपयोगी आहे. कोण? परोक्ष ज्ञान आहे की नाही? अगोदर परोक्ष ज्ञान होत असतं. परोक्ष ज्ञान झाल्यानंतर मग पुढे प्रयत्न केला तर काय होत असतं? अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञान होण्याला मदत काय करतं? कोण? परोक्ष ब्रह्मज्ञान. ठीक आहे. यास्तव ते अपरोक्ष अद्वैत ज्ञान होण्यास उपयोगी आहे. त्याला परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणतात. झालं जी? चला हे झालं 7व्या प्रश्नाचं उत्तर. आता प्रश्न नंबर 8वा. परोक्ष ब्रह्मज्ञानाचे साधन काय आहे? बघा आता कसं लिंकवार पुढे चालले बघा. अगोदर सांगितलं मोक्षाला कारण कोण? ब्रह्मज्ञान. मग त्या ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय ते विचारलं. आणि त्या ब्रह्मज्ञानाचे भेद विचारले. मग किती भेद सांगितले? 2. कोण कोण? परोक्ष आणि अपरोक्ष. त्यात अपरोक्षाला थोडं बाजूला ठेवलं, नंतर विचारू म्हणून. आणि मग घेतलं का अगोदर कोणतं? परोक्ष. म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे विचारलं, तर त्याचंही उत्तर मिळालं. आता पुढे मग म्हणे का हो प्रश्न 8वा, त्या परोक्ष ब्रह्मज्ञानाचे साधन काय? तर परोक्ष ब्रह्मज्ञानाच्या साधनाविषयी हा प्रश्न आहे. साधन म्हणजे कारण, कशाने होईल ते परोक्ष ब्रह्मज्ञान, हा त्याचा अर्थ. उत्तर दिलं आहे परोक्ष ज्ञानाचा हेतू म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञानाला कारण कोण? तर बघा सद्गुरू
व सच्छास्त्र वचनावर विश्वास ठेवल्याने परोक्ष ब्रह्मज्ञान होते. बरोबर. परोक्ष ब्रह्मज्ञान होतं केव्हा? विश्वास ठेवल्यावर. कुठे विश्वास ठेवल्यावर? सद्गुरु वचन, शास्त्र वचन, सच्छास्त्र वचन आहे की नाही. सच्छास्त्र म्हणजे मोक्षदायक शास्त्र, अर्थात वेदांत शास्त्र. सच्छास्त्राने काय घ्यायचं? वेदांत शास्त्र आहे की नाही. मग विचार चंद्रोदय असेल, विचार सागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, पंचदशी असेल, उपनिषद असतील, गीता असेल, ब्रह्मसूत्र, हे सारे वेदांताचे काय आहेत? ग्रंथ आहेत. ठीक आहे की नाही. ते सच्छास्त्र आहे. ठीक आहे ना. तर सद्गुरू आणि सच्छास्त्र यांच्यावर काय ठेवावा लागतो? विश्वास. तर काय होईल? परोक्ष ब्रह्मज्ञान. कारण ब्रह्म हे आपल्याला काय आपोआप कळत असतं का? नाही. शास्त्र सांगाल ना. मग शास्त्र सांगताय, पण शास्त्र जे बोलताय, गुरु सांगतात, पण गुरु जे बोलतायत त्यांच्या वचनावर विश्वासच नसेल, सांगू राहिले काहीतरी जाऊ तर ज्ञान होईल का? नाही होणार ना. मग काय पाहिजे? विश्वास. नाही, शास्त्रात सांगितलंय ना, ते चुकीचं असूच शकत नाही, असंच आहे. शास्त्र सांगताय, सद्गुरू सांगतायत ना, ज्या अर्थी गुरु सांगतायत, आपतय गुरु आहे की नाही. आणि ते गुरु कधी खोटे बोलत नसतात. कळलं की नाही. हा, ते सांगतायत ना, त्यांच्या वचनावर काय पाहिजे? पूर्ण विश्वास. तरच होईल काय? परोक्ष ब्रह्मज्ञान. परोक्ष ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटत असेल तर साधकाने काय केलं पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. कुठं? गुरुवचनावर, शास्त्रवचनावर. गुरु किंवा शास्त्रवचनावर विश्वास ठेवला तर काय होईल? परोक्ष ब्रह्मज्ञान होईल. कळलं की नाही. परोक्ष ब्रह्मज्ञानाचा उपयोग काय? शाबास. परोक्ष ब्रह्मज्ञान झालं तर पुढे अपरोक्ष ब्रह्मज्ञान होईल. अपरोक्ष ब्रह्मज्ञान होण्याला ते उपयोगी आहे. लक्षात आलं की नाही. चला. पण मनुष्य सद्गुरू आणि शास्त्रावर विश्वास ठेवतो का? ठेवायला पाहिजे. सारेच ठेवत नाही असं बी नाही. कळलं की नाही. पण बहुतेक लोक जेवढा विश्वास बायकोच्या वचनावर ठेवतात तेवढा विश्वास शास्त्र आणि गुरुच्या वचनावर ठेवत नाही. गोष्ट खरी कळली. आम्हाला काय माहित म्हणा. कळलं की नाही. बायको जर म्हणली ना, यावर्षी पंढरपूरला जायचं नाही, सांगते ना मी, आपण बाबा म्हणतो ते हो म्हणतात, ते चाल म्हणून मला. बाबा लोकांना काही काम असतं का? त्यांचं कामच आहे पंढरपूर न्यायचं. पण मी सांगते ना, अजून पाऊस पडला नाही, पेरणी करायची आहे, इकडं तिकडे जायचं आहे, लग्न आहे माझ्या बहिणीच्या मुलाचं, ते म्हणताला वारीला जायचं, यावर्षी जायचं नाही. ठीक आहे, सांगतो मग बाबाला काहीतरी दुसरं निमित्त. व्यवहारात घडतं की नाही असं. म्हणजे तात्पर्य विश्वास मनुष्य कुठे ठेवतो? बायकोच्या वचनावर ठेवतो, पण शास्त्रावर ठेवत नाही. कळलं की नाही. जिथं विश्वास ठेवायला पाहिजे ते ठेवत नाही, आणि जिथं ठेवायला नको तिथं ठेवत नाही. आणि म्हणून पाहिजे ते फळ मिळत नाही, आणि जे फळ नको ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण विश्वास कुठे ठेवला? चुकीच्या ठिकाणी ठेवला. कळलं की नाही. जाऊ द्या. सद्गुरु व शास्त्र वचनावर विश्वास ठेवल्याने परोक्ष ब्रह्मज्ञान होतं. लागलं एवढं. पुढचं प्रश्न नंबर 9. परोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? आलं की नाही. म्हणजे काय? परोक्ष ब्रह्मज्ञानाचं फल काय आहे? फल विषयक प्रश्न आहे. काय होतं म्हणजे समजा परोक्ष ब्रह्मज्ञान झालं समजा, त्याच्याने काय मिळेल? फल काय आहे? असा प्रश्न आहे हा. फल विषयक प्रश्न. परोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते? लागलं. उत्तर दिल्या जात आहे. असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते. कळलं? कशाने? परोक्ष ब्रह्मज्ञान. तर परोक्ष ब्रह्मज्ञानाने असत्वापादक आवरणाची काय होते? जी निवृत्ती होते. लागलं. ध्यान द्या. आता असत्वापादक आवरण काय आहे थोडं समजून घेऊया. आवरण म्हणजे आच्छादक, झाकून टाकतात, त्याला म्हणतात आवरण. समजा उदाहरणार्थ घट आहे, त्याच्यावर कोणतरी कपडा टाकला तर घटासाठी ते वस्त्र काय झालं? आवरण झालं, आच्छादक झालं. आणि ते आवरण जे असतं ना, कव्हर, ते काय करतं? आतल्या वस्तूचं ज्ञान होऊ देत. बरोबर आहे की नाही. व्यवहारात तसं ब्रह्मस्वरूपाचं आपल्याला इकडे येण्याच्या अगोदर काही ज्ञान होतं का? नाही. म्हणजेच आपल्याला ब्रह्मस्वरूपाविषयी ज्ञान नव्हतं. म्हणजेच ब्रह्मावर काय होतं? आवरण. काय होतं? जी आवरण आहे की नाही. पण ते आवरण दोन प्रकारचं आहे. अज्ञानामुळे आवरण होतं. अज्ञान आहे ब्रह्माचं म्हणून आवरण आहे.
पण त्या आवरणाचे किती प्रकार आहेत? 2. एक आहे असत्वापादक आवरण आणि एक असतं अभानापादक आवरण. काय काय? असत्वापादक आवरण, एक असतं अभानापादक आवरण. लक्षात येऊ राहिलं? हा. तर खाली 4 नंबरची टिप्पणी वाचा, नंतर पुन्हा समजून सांगतो. ब्रह्म नाही, सापडलं का? ब्रह्म नाही याप्रमाणे, आणि शब्द आहे ना तो कट करा, त्याचे काही काम नाही. ब्रह्म नाही याप्रमाणे जे ब्रह्माचे असत भावाचे अपादक झालं, किंवा संपादक असं आहे ना, तर किंवा शब्द नाही, किंवा शब्द कट करून तिथे लिहा अर्थात. अपादक अर्थात संपादक. आवरण म्हणजेच असत्वापादक आवरण. ठीक आहे, समजून घेऊया. असत्वापादक आवरण, ठीक आहे ना जी. असत शब्द आहे, ध्यान द्या. असत और दुसरा आहे अपादक. असत्वा अपादक. असत्व म्हणजे, असत्व मध्ये देखील अ आणि सत्व. सत्व म्हणजे सत्ता, अ म्हणजे नाही, आहे की नाही? सत्ताच नाही, काय त्या वस्तूची काय नाही, सत्ताच नाही, म्हणजे ती नाहीच वस्तू. अशा स्वरूपाचं, अशा ज्ञानाचं अपादक, संपादक असा निश्चय करविणारं जे आवरण, त्याला म्हणतात काय? असत्वापादक आवरण. कळलं? ब्रह्म नाहीपणाचा निश्चय. थोडक्यात ब्रह्मबिंब काय माहित नाही, नाही आम्हाला काही त्याचे घेणं देणं नाही, नाहीच ब्रह्मबिंब काही नाही, असतं दिसलं असतं. असा जो निश्चय आहे ना, नाहीपणाचा निश्चय, याला काय म्हणायचं? असत्वापादक आवरण. कळलं? असत्वापादक आवरण स्वरूप काय? ब्रह्माचं, ब्रह्मविषयक असत्वापादक आवरण म्हणजे ब्रह्म नाहीच अशा स्वरूपाचा निश्चय, याला म्हणायचं असत्वापादक आवरण. बरोबर? आणि परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय बरं? आत्ताच झालंय आपलं. परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्मविषयक परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्म आहे असा पणाचा निश्चय, है की नाही? ब्रह्माचं परोक्ष ज्ञान म्हणजे काय? ब्रह्म आहे असा पक्का निश्चय. बरोबर? आता सांगा, ब्रह्म आहे असा पक्का निश्चय झाला आता, तर याच्या अगोदरचा जो निश्चय होता ब्रह्म नाहीच, हा निश्चय राहिला का? नाही राहिला. बरोबर? मग ब्रह्म आहे हा निश्चय म्हणजे कोणतं ज्ञान झालं? हे परोक्ष. आणि त्याच्यामुळे कोणता निश्चय गेला? कोणता निश्चय गेला? नाहीच हा जो निश्चय अगोदरचा होता तो गेला. आणि ब्रह्म नाहीच हा जो निश्चय म्हणजेच काय? असत्वापादक आवरण. तो निश्चय गेला म्हणजेच काय झालं? असत्वापादक आवरणाची निवृत्ती झाली. कशाने? ब्रह्म आहेच या निश्चयाने. आणि ब्रह्म आहेच हा निश्चय म्हणजेच काय? परोक्ष ब्रह्मज्ञान. बरोबर आहे की नाही? परोक्ष ब्रह्मज्ञानाने कशाची निवृत्ती झाली? असत्वापादक आवरणाची. सरळ सरळ दिसते की नाही? कोणत्याही वस्तूच्या बाबतीत नाहीपणाचा जर निश्चय असेल तर त्याला असत्वापादक आवरण म्हणतात. आणि आहेपणाचा निश्चय झाल्यावर आता तो नाहीपणाचा निश्चय राहिला का? तो निवृत्त झाला. म्हणजेच कशाची निवृत्ती झाली? असत्वापादक आवरणाची निवृत्ती झाली. बरोबर? ब्रह्मज्ञानाचं फल काय? परोक्ष ब्रह्मज्ञानाचं काय फल? असत्वापादक आवरणाची निवृत्ती करणे, हे त्याचं फल आहे. बरोबर? असत्वापादक आवरणाची निवृत्ती करण्याकरिता उपाय काय? परोक्ष ब्रह्मज्ञान. बरोबर आहे की नाही? परोक्ष ब्रह्मज्ञान झालं तर काय होईल? असत्वापादक आवरणाची निवृत्ती. असत्वापादक आवरणाचं स्वरूप काय? ब्रह्मविषयक असत्वापादक आवरण म्हणजे नेमकं काय? ब्रह्म नाहीच अशा पणाचा निश्चय. बरोबर? आणि परोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय? हा, ब्रह्म आहे असा निश्चय. बरोबर आहे की नाही? मग ब्रह्म आहे ह्या निश्चयाने
ब्रह्म नाहीपणाचा निश्चय काय झाला? निवृत्त झाला. म्हणजेच परोक्ष ब्रह्मज्ञानाने निवृत्ती झाली. कशाची? असत्वापादक आवरणाची. तीच इथे दिली आहे. बरोबर. कोणता प्रश्न उत्तर? 9वा. असत्वापादक परोक्ष ब्रह्मज्ञानापासून काय होते हा प्रश्न होता. उत्तर दिलं असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते. बरोबर आहे की नाही? हेच 4 नंबर टिपणी दिले बघा. ब्रह्म नाही. बरोबर. याप्रमाणे जे ब्रह्माचे नाही नाही म्हटलं की नाही, म्हणजे नाहीपणाचा निश्चय झाला तो. ब्रह्म नाही याप्रमाणे जे ब्रह्माचे असद्भावाचे आपादक. आपादक शब्दाचा अर्थ आहे संपादक. आहे की नाही? असत भावाला प्राप्त करून देणार आहे की नाही? आपादक अर्थ संपादक जे आवरण म्हणजेच असत्वापादक आवरण. बरोबर आहे. चला मग आता त्याची निवृत्ती होते परोक्ष ब्रह्मज्ञानाने. ठीक आहे. चला असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते. पुढे प्रश्न 10वा. परोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा पूर्ण होते? 10वा प्रश्न कळला. परोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा पूर्ण होतं म्हणजे त्याचा अवधी काय आहे, मर्यादा काय आहे, सीमा काय आहे. आता परोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण पक्क झालं, याच्या पुढे आता पण काही येत राहिलं नाही, हे केव्हा समजायचं, त्याचा अवधी काय आहे, असा काय केला प्रश्न. उत्तर पहा. परोक्ष ब्रह्मज्ञान हे ब्रह्मनिष्ठ गुरु व वेदांत शास्त्रानुसार सापडलं का? ब्रह्मज्ञानाचे यथार्थ विवेचन झाल्यानंतर पूर्ण होते. बरोबर. तिथं थोडासा बदल करायचा. पुन्हा वाचतो उत्तर. परोक्ष ब्रह्मज्ञान हे ब्रह्मनिष्ठ गुरु व वेदांत शास्त्रानुसार ब्रह्मज्ञानाचे असं म्हटलंय की नाही, तिथं करायचं ब्रह्मस्वरूपाचे. ब्रह्मस्वरूपाचा असं करा. ब्रह्मस्वरूपाचा पुढे वाचतो. यथार्थ विवेचन झाल्यानंतर असं आहे ना, तर विवेचन शब्द कट करायचा आणि तिथं लिहायचा निश्चय. आता पहा. ठीक आहे. तर ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ निश्चय झाल्यानंतर पूर्ण होते. कोण? परोक्ष ब्रह्मज्ञान. बरोबर जी. आता पुन्हा उत्तर वाचतो 10व्या प्रश्नाचं उत्तर. परोक्ष ब्रह्मज्ञान हे ब्रह्मनिष्ठ गुरु बरोबर व वेदांत शास्त्रानुसार. ब्रह्मनिष्ठ गुरूंचं वचन ऐकलं, वेदांत शास्त्र ऐकलं आणि त्यानुसार ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ काय केलाय निश्चय, की असंच ब्रह्म आहे. सच्चिद आनंद घन आहे की नाही, निर्गुण निराकार अद्वितीय एक रस ब्रह्म आहे. अशा प्रकारे जो यथार्थ निश्चय पूर्ण पक्का झाला समजायचा. आता परोक्ष ब्रह्मज्ञान पूर्ण झालं. लक्षात आलं. चला मग आता मोक्षाला कारण कोण सांगितलं होतं? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार सांगितले? 2. कोण कोण? परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. मग आतापर्यंत जी चर्चा झाली ती परोक्ष ब्रह्मज्ञानाविषयी झाली. परोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे, परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय, परोक्ष ब्रह्मज्ञानाने काय होतं, परोक्ष ब्रह्मज्ञानाचा अवधी काय आहे, ही सारी चर्चा इथपर्यंत झाली. आता ब्रह्मज्ञानाचे 2 भेद केले होते, परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आता हा जो पुढचा प्रश्न येतो आहे ना 11वा, ते म्हणतात अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात. म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञानाची चर्चा संपल्यानंतर अपरोक्ष ब्रह्मज्ञानाविषयी आता चर्चा करायला सुरुवात केली आहे. काय म्हणतात 11व्या प्रश्नामध्ये? अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात, म्हणजे अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे. लागलं उत्तर. सच्चिदानंद रूप ब्रह्म ते मी आहे असे जे ज्ञान त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. झालं. सच्चित आनंद स्वरूप जे ब्रह्म आहे ना, ते ब्रह्म दुसरं तिसरं कोणी नसून आहे की नाही, ते माझंच स्वरूप आहे, ते मीच आहे. मी म्हणजे देहाला घेऊन नाही आहे की नाही, सच्चिदानंद ब्रह्म मीच आहे. अशी पुष्कळ लोक आहे जगात आहे की नाही. स्वतःला समजणार काय ब्रह्म आहे की नाही, आणि लोकांना सांगणार, भक्ताला सांगणार काय
माझ्याच नावाचा जप करा, माझी पूजा करा, माझा फोटो ठेवा, कारण मी ब्रह्म आहे. काहीच कळलेलं नसतं त्यांना. कळलं की नाही? शास्त्र निषेध केलाय अशा लोकांचा. देवद्रोही लोक आहेत ते, जे स्वतःची पूजा करून घेतात. कारण भगवंत म्हणतात, देव विचार करतो, भगवीश्वर म्हणतो पूजा करण्याला योग्य फक्त मी आहे, आणि मला सोडून हे स्वतःची पूजा करून घेतात, हे माझे शत्रू आहेत. ठीक आहे ना? म्हणून अशा लोकांपासून खूप सावध राहिलं पाहिजे. कळलं की नाही? मग म्हणे का इथं सांगितलंय ना मी ब्रह्म आहे म्हणून, कसं काय तुम्ही असं बोलून राहिले? ते बिचारे म्हणतायत म्हणू द्या की त्यांना. तसं नाही, ते म्हणतात म्हणजे शरीराला घेऊन बोलताय. आणि शास्त्रकार सांगतात, बाबा रे, हे शरीर पंचमहाभूताचं आहे. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी यांचं बनलेलं हे शरीर आहे. हे शरीर आपलं नाही. हे भगवंताने आपल्याला उसनं दिलं आहे. एखाद्याने समजा एखाद्याला धन द्यावं, उसनं, कर बाबा तू काही व्यापार, आणि तुला काही 2 पैसे मिळाले, चांगला उन्नती झाली, माझी मला वापस दे. पण आपण काय केलं? धन घेतलं, वापस करायचं विचारच नाही. मग मात्र तो काय करतो? धन देणारा एकदा मागणी करेल, 2दा मागणी करेल, 3दा करेल, नाही दिलं तर हातात टिकूर घेतो, नाही तर पोलीस केस करतो, आहे की नाही? मग जेलमध्ये जावं लागतं, आहे की नाही? अशी आपत्ती येते. तसंच इथं आहे. भगवंताने दया करून, अत्यंत भगवंत दयाळू आहे, त्याने आपल्याला विचार केला, अरे हा जीव बिचारा, याला आतापर्यंत भरपूर मनुष्य जन्म दिले, पण याने आपल्या उद्धारात साधन केलंच नाही. आता किती कल्प झाले, हा ह्या जन्मातून त्या जन्मात कधी मांजर होतो, कधी कुत्र होतो, कधी बिल्ली होतो, कधी किडा होतो. अरे रे, दया आली देवाला. मग कळलं की नाही? आणि मग भगवंताने काय केलं? जाऊ दे, आता आणखीन एक चान्स देऊ याला, म्हणून पाठवलं आपल्याला मनुष्य जन्मामध्ये. कळलं की नाही? आणि या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला पाठवलं हे शरीर घेऊन. हे शरीर कशासाठी दिलं देवाने? बस केवळ भगवंताला जाणण्यासाठी, मोक्षासाठी दिलं आहे की नाही? आणि ते जर आपण केलं नाही तर आपण काय ठरू? मग लबाड ठरू, चोर ठरू. कळलं की नाही? तर हा एक विषय आहे. सांगायचं तात्पर्य, हे शरीर म्हणजे आपलं स्वरूप नाही, हे उसनं मिळालं आहे. कुणाकडून? भगवंताच्या इच्छेने पंचमहाभूताकडून आपण हे उसनं घेतलं आहे. त्यांचं त्याला वापस दिलंच पाहिजे. त्यांचं त्यांना वापस देणं म्हणजे काय? हे शरीर मी नाही, हे माझं स्वरूप नाही, हे पंचमहाभूताचं आहे, असा निश्चय करणं. मी कोण आहे? तर या शरीराला चालवणारं जे तत्व आहे, चैतन्य तत्व, ब्रह्मतत्व ज्याला म्हणतात, ते मी आहे. आणि तो मी ब्रह्मतत्व सच्चिदानंदघन आहे, व्यापक आहे, सर्वच व्याप्त आहे. असं नाही या शरीरापुरताच मी आहे. जो मी ब्रह्म आहे ना, तो या शरीरात बी आहे, त्या शरीरात बी आहे, त्या शरीरात बी आहे, सर्व ठिकाणी सर्व माझ्याच सत्तेवर चालू आहे. या सर्वांचं अधिष्ठान भूत तत्व मी आहे, असा निश्चय करणे. कळलं की नाही? म्हणजे काय? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. तदेव अहमेव तत्, ते ब्रह्म मीच आहे की नाही? बघा पंक्ती, उत्तर काय दिलंय 11व्या श्लोकाचं उत्तर. सच्चिदानंद ब्रह्म ते मी आहे, असे जे ज्ञान त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. कळलं? पुढे प्रश्न 12, अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय आहे? म्हणजे अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं कारण काय आहे? कळलं की नाही? काय केलं म्हणजे आम्हाला अपरोक्ष ब्रह्मज्ञान प्राप्त होईल? कळलं? चला उत्तर, गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. बरोबर? गुरुमुखाने तत्वमस्यादी, तत्वमसी महावाक्य आहे, 4 वेदाचे 4 महावाक्य आहेत. ज्या वाक्यांमध्ये जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली असते त्या वाक्यांना महावाक्य असं म्हणतात. आणि म्हणून अशी किती वाक्य आहेत वेदाचे? मुख्य 4, की ज्यांच्यात जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे, म्हणून ते महावाक्य आहेत. त्यातलंच हे एक महावाक्य आहे, तत्वमसी. कोणतं? तत्वमसी. मग गुरुच्या मुखातून या तत्वमसी महावाक्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. आणि महावाक्याचा अर्थ समजून घेऊन एकदा यथार्थ अर्थ कळाला, तत् म्हणजे काय, त्याचा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, तोम पदाचा वाच्यार्थ काय आहे, लक्षार्थ काय आहे, अशी म्हणजे नेमकं काय. मग तत् आणि पद, तोम या दोन्ही पदाच्या अर्थामध्ये अभेद सांगितला आहे. तो नेमका कसा आहे, मी कोण आहे, अशा स्वरूपाने पूर्ण यथार्थ रूपाने जाणलं आणि अंतर्मुख होऊन त्याचं चिंतन केलं तर अपरोक्ष ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं. मग अपरोक्ष ब्रह्मज्ञानाला कारण कोण? गुरुमुखाने तत्वमसी इत्यादी महावाक्याचं श्रवण करणे, त्याच्यापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं.
तेच दिले बघा उत्तर 12व्या प्रश्नाचं उत्तर. गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. झालं एवढं जी. आता पुढचा प्रश्न 13. अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे किती प्रकारचे आहे? म्हणजे अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे सुद्धा काही प्रकार आहे का? असेल तर ते किती प्रकारचा आहे असा प्रश्न. उत्तर दृढ व अदृढ असे 2 प्रकारचे अपरोक्ष ब्रह्मज्ञान होय. तर अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार? 2. कोण कोण? दृढ अदृढ. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ठीक आहे ना. बघा आता मुख्य मोक्षाला कारण कोण? ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानाचे किती प्रकार? 2. परोक्ष ब्रह्मज्ञान, अपरोक्ष ब्रह्मज्ञान. त्या अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचे पुन्हा किती प्रकार? 2. दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान, अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आता दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? त्याचं कारण काय? त्याचं फळ काय? या साऱ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. पण तो विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.